हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे. आज मी या ठिकाणी तुमच्याशी एका थोड्याशा सिरियस टॉपिकवर बोलण्यासाठी आलेली आहे. तर मी काल एक न्यूज वाचली की मुंबईमध्ये 9th स्टँडर्डचा एक मुलगा आहे, त्याने 5th फ्लोअरवरून जंप करून सुसाईड केलं. आता स्कूलचं नाव मी काय रिव्हील करत नाही, कारण तुम्ही सगळ्यांनीच ती न्यूज बघितलेली आहे. आता हा इन्सिडेंट फक्त त्या स्कूलमध्ये झाला हे निमित्त आहे, अजून कुठेही होऊ शकलं असतं हा. त्यामुळे आपण स्कूलचं नाव जे आहे ते थोडंसं साईडला ठेवूयात. तर हे असे इन्सिडेंट आत्ताच नाही, याच्या अगोदरही आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे की 10th नंतर, 9th नंतर, 12th नंतर मुलं डिप्रेशनमध्ये जातात आणि त्यानंतर ते अशा काही घटना करतात. तर ह्याच्यावर आपण काय करू शकतो किंवा ह्याच्यावर काही उपाय आहेत का, किंवा हे असं का होतं? अगोदरच्या काळात तर असं नव्हतं होत ना. तर मग आत्ताच याचा रेशो इतका का वाढला आहे? तर ह्याचे काही कारणं मी शोधायचा प्रयत्न केला. तर मला असं दिसून आलं त्याच्यामध्ये की हे माझा व्ह्यू आहे पर्सनली, आणि ॲज अ टीचर मी शिकवते, त्यामुळे बऱ्याचशा मुलांसोबत माझा रोजचा कॉन्टॅक्ट येतो. प्रत्येकाचा माइंडसेट, प्रत्येकाची समजण्याची कॅपॅसिटी, या सगळ्यांवरून आकलन करून एका मी थोड्याशा निष्कर्षावर आले, जे की मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. की गव्हर्नमेंट काय करू शकते, किंवा स्कूल अथॉरिटीज काय करू शकतात या बाबतीमध्ये, किंवा ॲज अ त्यांचे पॅरेंट्स म्हणून आपला ह्याच्यात काय रोल असेल हे मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर आता हे इन्सिडेंट का होत असतील याच्या मागचं कारण आपण अगोदर शोधूयात, आणि मग ते होऊ नयेत म्हणून आपण काय केलं पाहिजे हे आपण नंतर बघूया. तर माझ्या आकलन शक्तीनुसार मला असं वाटतंय की जे आपल्या न्यू एज्युकेशन पॉलिसीज आहेत, तर ह्या एज्युकेशन पॉलिसीजमध्ये त्यांनी 8th पर्यंत मुलांना नापास करायचं नाही आहे, पास करायचं आहे, आणि त्यानंतर मग डिरेक्टली 9thला त्यांच्या एक्झाम्स होणार की जे ते सिरियसली घेणार. 8 पर्यंत ते कुठलीच गोष्ट सिरियसली मुलं घेणार नाही, कारण त्यांनाही माहिती आहे की ते तसंच पास होणार आहेत. मग 9thला गेल्यानंतर ते 9thचं त्यांचं प्रेशर खूप जास्त त्यांच्यावर येतं. मग नेक्स्ट इयर परत लगेच आता 10th असते, तोपर्यंतचा 8 पर्यंतचा मागचा बेस सगळा पाटीकोरी असते. आणि ॲज अ टीचर किंवा स्कूल ते शिकवतातच आहे, ते त्यांचं काम व्यवस्थित करतात, पण मुलांना त्याचा सिरियसनेस नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे आपण केलं नाही केलं तरी आपल्याला ते पासच करणार आहे. यामुळं मुलांचं नुकसान असं होतं आहे की त्यांचा सगळा बेस जो आहे तो अपूर्ण राहतोय, आणि त्याच्यामुळे डिरेक्टली 10thला किंवा 9thला ते जे एनरोल होतात त्यानंतर त्यांच्यावर खूप प्रचंड प्रेशर असतं की आता आपण पास कसं होणार, किंवा आपल्याला हे येत नाही आहे, आपल्याला ते जमत नाही आहे. या प्रेशरच्या अंडरही या गोष्टी होऊ शकतात. त्यात सेकंड गोष्ट अशी आहे की त्यांच्या काही पर्सनल रिझन्स असतील आता मुलांचे, तर ते आपण इथे डिस्कस करणार नाही. आता आपल्यालाही माहिती आहे 16, 17, 18 या वयातली ही मुलं आहेत, तर ह्यांचे पर्सनल रिझन काय असू शकतात. तर मे बी त्या रिझननुसार सुद्धा ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि तिसरं आहे की एक फॅमिली रिझन सुद्धा असू शकतात, की फॅमिलीतलं वातावरण काय आहे, किंवा आई आणि वडिलांची सततची होणारी भांडणं आहेत, किंवा त्यांचे सततचे होणारे तुतुमेमे आहे, किंवा घरात मुलांना वेळ दिला जात नाही आहे, दोन्ही पॅरेंट्स जॉबला आहेत, त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी प्रॉपर गाईड करण्यासाठी कोणी नाही आहेत, आजी आजोबा नाही आहेत, किंवा अजूनही काही असू शकतात जे काही फॅमिली रिझन अंडर आपण घेऊयात, किंवा सिंगल पॅरेंट आहे वगैरे वगैरे, ह्या बरेच इश्यू. हे 3 इश्यू तर झालेच, पण ह्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन मला एक इश्यू असा दिसतोय की जेव्हा मुलांना स्कूल्स 1st to 8th पर्यंत काय करतायत, ॲज इट इज पास करतायत, आणि मग 9thला ही मुलं काय होत आहेत, अभ्यासात कमी पडतात. मग ह्याचं स्वतःहून त्यांना जास्त बर्डन येत आहे, आणि ह्या सगळ्या कारणांमुळे ह्या गोष्टी होऊ शकतात असं आपण समजूया. जर हीच कारणं असतील, एज्युकेशन पॉलिसीज असतील, किंवा मग त्यांचे पर्सनल रिझन असतील, फॅमिली रिझन्स असतील, किंवा मग स्कूल्सचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात की 9thला पासआउट नाही झालं तर मग आम्ही त्यांना 10thला एनरोल करणार नाही, कारण आमचा रिझल्टवर त्याचा इम्पॅक्ट होतो, तर त्या प्रेशरच्या अंडरसुद्धा मग आपल्याला ह्यावर्षी शाळेतून काढतील असंही होऊ शकतं. मग ही आहेत एक 3-4 कारणं की ह्याच्यामुळे हे असं झालं असावं, असेलच असं नाही. तर आता काय करू शकतो? सगळ्यात अगोदर स्कूल अथॉरिटी काय करू शकते याच्यामध्ये मला असं वाटतं की जी मुलं तुमच्याकडे नर्सरीपासून प्ले ग्रुपपासून ॲडमिशन घेण्यासाठी पालक मुलं रांगा लावून उभी आहेत दिवस रात्र, तुमच्याकडे ॲडमिशन घेत आहेत का? कारण तुमच्या स्कूलचं रेप्युटेशन, तुमच्या स्कूलचं टीचिंग पॅटर्न, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आवडलेल्या आहेत, आणि त्यांना काही करून आपल्या मुलांना ह्या स्कूलमध्ये टाकायचं आहे. मग ही मुलं तुमच्याकडे इतक्या लहान एजपासून तुम्ही नेताय 8th पर्यंत, तर ही मुलं तुमचीच आहेत ना. 9thला ही मुलं कुठं अभ्यासात कमी पडतायत, तर तुम्ही डिरेक्टली त्यांना बोलू शकत नाही की तुम्ही TC घ्या आणि जा, कारण आमच्या रिझल्टवर त्याचा इम्पॅक्ट पडतोय. नो, हे एकदम चुकीचं आहे. ठीक आहे, प्रत्येक मूल सारखं नसतं, काही मुलं असतीलही न पास होणारे वगैरे, बट
9thमध्ये तुम्ही त्यांना काढू शकत नाही. जर तुम्ही तुम्ही प्ले ग्रुपपासून त्याला तुम्ही 8th पर्यंत तुमच्या स्कूलमध्ये ठेवतायत, तोपर्यंत तुम्ही त्यांच्या पॅरेंट्सला एका शब्दानेही बोलत नाही आहेत आणि 9thला असं कसं तुम्ही जागे होतात आहे की बाबा हा पास होणार नाही आहे आणि मग ह्याच्या आम्ही 2 टेस्ट घेऊ, 3 टेस्ट घेऊ आणि 3ही पास नाही झालं तर तुम्हाला आम्ही ह्याला 10thला बसवणार नाही. हे साफ चुकीचं आहे. स्कूल अथॉरिटीने हे सगळ्यात अगोदर बंद केलं पाहिजे. अशी मुलं असतील तर स्कूल अथॉरिटी याच्यामध्ये काय करू शकते, यांच्यासाठी स्पेशल बॅच घेऊ शकते. शाळा भरण्या अगोदर, शाळा सुटल्यानंतर 1-2 तास तुम्ही त्यांना स्पेशल टीचिंग देऊ शकता. नाही स्कोर होऊ देत ह्या मुलांचा, पण ॲटलिस्ट हे पास कसे होतील, बेसिक 50, 55, 60% तरी हे कसे पाडतील, 10thला हे कसे कव्हर होतील. 9th आणि 10th हे 2 वर्षाचा काळ तुमच्याकडे. याच्यामध्ये ह्या मुलांना तुम्हाला घडवून दाखवायचं आहे. कारण ही मुलं पहिल्यापासून तुमच्या शाळेत आहे. ती तुमची तितकीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे या मुलांना पास करणं. तर ती तुम्ही उचलली पाहिजे. आणि तुम्ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी उचलून हे सगळं करून तरीही मुलं नापास होत असतील तर दॅट इज ओके. हे पॅरेंट्सनी ॲक्सेप्ट केलं पाहिजे की स्कूलने, त्यांच्या टीचर्सनी त्यांच्यावर खूप जास्त एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले आउट ऑफ द वे जाऊन. आणि जे असे मुलं असतील की जे अभ्यासात कमी, त्यांच्यावर थोडंसं स्पेशल लक्ष देणं, त्यांना स्पेशल अटेन्शन देणं, स्कूल अथॉरिटीजने असे एक्स्ट्राचे करिक्युलम क्लासेस चालू करणं त्यांच्यासाठी की नाही स्कोर नाही झाला तरी चालेल पण मिनिमम आम्ही ह्या मुलांना पास करूयात, असं सगळ्या त्यांच्या पॅरेंट्सना विश्वासात घेऊन सांगणं, त्यांचे एक्स्ट्रा क्लासेस घेणं, त्यांच्याकडून ते फोर्सफुली करवून घेणं, जेणेकरून मुलांना हे 9thमध्ये बाहेर जाण्याचं स्कूलमधून हे एक टेन्शन पहिलं कमी होईल. आणि दुसरी गोष्ट, आपल्यासोबत आपले स्कूल टीचरसुद्धा आपल्याबरोबर एफर्ट्स घेत आहेत का तर ते आपल्याला पास करायचं आहे म्हणून. तर सो ते सुद्धा त्या वेने थोडंफार काम करतात. आणि ॲट द एंड रिझल्ट आपल्या हातात नाही आहे, जे होईल ते होईल. फेल्युअर ही काय खूप मोठी गोष्ट नाही आहे 10thला नापास होणं. असे कितीतरी लोक आहेत. आज आमच्या पॅरेंट्समध्येही असे खूप लोक आहेत की 2-2, 3-3 वेळा 10thमध्ये गटांगळ्या खाल्ल्यात पण आज खूप चांगल्या चांगल्या पोझिशनला कामं करतात. हे तुमची क्वालिटी किंवा मग तुमचा इंटेलिजन्स चेक करण्यासाठी ह्या एक्झाम होत आहेत असं नाही आहे की तुम्ही काय शिकला आहात, तुम्हाला किती समजतंय. मग एखाद्या मुलाला नाही समजलं त्या वर्षी, तो रिपीट करेल, पुन्हा शिकून घेईल जे त्याला नाही समजलं आहे. ते नापास होणं ही काय खूप मोठी गोष्ट नाही आहे. सो स्कूल अथॉरिटी हे करू शकते. तुम्ही स्पेशली लक्ष द्या मुलांकडे, एक्स्ट्रा क्लासेस घ्या त्यांच्यावर थोडा एक्स्ट्रा इम्पॅक्ट घ्या. 9thमधून बाहेर काढून आमचा रिझल्ट खराब होतोय हे बघण्यापेक्षा ही आमची मुलं आहेत, ह्यांना आम्ही कसं पास करू शकतो याच्याकडे तुम्ही थोडंसं फोकस्ड करा. हे स्कूल अथॉरिटी करू शकते. आता स्कूल अथॉरिटी हे करू शकते, मग आपण काय करू शकतो ॲज अ पॅरेंट्स म्हणून. तर मुलांना मार्क कमी पडले, मग त्यांना बोलणार किंवा आपण पॅरेंट्स टीचर मीटिंगला गेलो आहे तिथे मग टीचर्सने त्यांच्या काही चुका सांगितल्या किंवा त्यांना कसे मार्क्स कमी पडलेत, बाकी मुलांना कशा मार्क्स जास्त पडलेत, मग मुलांना बोलणं, घरी आल्यावरही रागवणं, मग त्यांच्या बाकी ॲक्टिव्हिटी बंद करणं किंवा त्यांना फोर्सफुली नाही तू हेच केलं पाहिजे हे करणं एकदम चुकीचं आहे. त्यांना समजावणं गरजेचं आहे. ठीक आहे, चल ह्या पेपरला तुला मार्क्स कमी पडले, दॅट इज फाईन, पण ह्या चुका तू केल्यात, तू अभ्यासात कमी पडलायस किंवा तू कमी वेळ दिलायस, तर आता पुढच्या वेळेस आपल्याला ह्या चुका काय करायच्या आहेत, ओव्हरकम करायच्या आहेत आणि याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. तुम्ही आल्यानंतर मुलाला सारखं महिनाभर तेच मार्क कमी पडले ते मुलं डिप्रेशनमध्ये जाणार. ते नाही करायचं आहे. ठीक आहे, ह्या वेळेस तुला मार्क कमी पडले, ते ॲक्सेप्टही नाही करायचं की असं चालणार आहे म्हणून. ठीक आहे, यावेळेस तुला मार्क्स कमी पडले, परीक्षा काय येतच असतात, आपण कसं परफॉर्म करायचं, आता आपल्यात काय चुका झाल्या ते समजून पुढच्या वेळेस त्या चुका कशा होणार नाहीत हे आपण याच्यातून समजलं पाहिजे. हे तुम्ही तुमच्या मुलांना समजवा. फक्त मार्क कमी पडले यावरून तुम्ही बोलू नका. आणि दुसरी गोष्ट, मुलांना डिफेंडही करू नका. बऱ्याच वेळा मी असं बघितलं की पॅरेंट्स टीचर मीटिंगला ज्यावेळेस टीचर सांगताय की तुमची मुलं इथे कमी पडतायत किंवा तुमची मुलं ही आगाऊपणा करतायत, असं करतायत तसं करतायत, त्यावेळेस पॅरेंट्स मुलांना काही डिफेंड करतायत की नाही, मग ते तुम्ही लक्ष द्या, तुम्ही करा, तुम्ही करून घ्या. मग हे फक्त टीचर्सचं काम आहे का करून घेणं? नाही. टीचर्स बरोबर मुलं जितका वेळ घालवतात त्यापेक्षा कैक जास्त वेळ ते आपल्या फॅमिली मेंबरसोबत किंवा आईवडिलांसोबत घालवतात. ज्यावेळेस टीचर ॲज अ गुरु म्हणून तो सांगतोय की या ड्रॉबॅक्स आहेत तुमच्या मुलांमध्ये किंवा या गोष्टी तुमच्या मुलांच्या चुकताय, तर स्पोर्टिंग स्पिरिटने ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. ओके मॅडम, आम्ही त्याच्यावर वर्कआउट करू किंवा आम्ही काय करू शकतो, तुम्हाला नसेल कळत तर टीचर्सना विचारा की ह्या गोष्टीसाठी मी त्याच्या काय करू शकतो किंवा तिची ही गोष्ट चुकते त्याच्यासाठी मी काय करू शकते. त्यांच्याकडून काही सजेशन्स घ्या. घरी तुम्ही काहीतरी त्याच्यावर वर्कआउट करा, पण कधीच टीचर्स समोर मुलांना डिफेंड करू नका. त्याने मुलांना एक असं सॉफ्ट कॉर्नर नव्हतं की नाही आपले आईवडील आपल्याला प्रोटेक्ट करतात, तर हे साफ चुकीचं आहे.
आणि आताची टीचिंग पॉलिसी जसं मी म्हटलं की मुलांना मारायचं नाही आहे, बोलायचं नाही, तर हे तर फारच चुकीचं आहे. आमच्या काळामध्ये ज्यावेळेस आमचे आई वडील कधी एकतर येतच नव्हते शाळेत आणि कधीतरी एखादी वर्षातून एकदा आले तर त्यांचं पहिलं वाक्य शिक्षकांना हेच असायचं की आडवं हुस्तवर मारा या पोरांना, पण यांना आलं पाहिजे. ही गोष्ट तुम्ही ॲक्सेप्ट करा ना, की तुम्ही नेहमी मुलांना सॉफ्ट कॉर्नर देत राहिलात, प्रोटेक्ट करत राहिलात, तर त्यांच्या मनात त्या टीचर्सची भीतीच राहणार नाही आहे. आणि आपण आपल्या मुलांना दुसऱ्यांसोबत कम्पेअर करणं पण कमी करायचं आहे, की त्या मुलाला बघ कसं मार्क पडतात, शेजारच्या मुलांना एवढे पडतात, तुला का नाही पडत आहे, प्रत्येकाचा IQ डिफरंट आहे. किंवा मला इतके मार्क्स पडत होते, तुला का नाही पडत आहे, तरी तो तुमचाच मुलगा असला, तुमचीच मुलगी असली तरी फरक आहे. सगळी हाताची 5 बोटं सारखी नसतात. किंवा ज्यावेळेस तुम्ही मुलांना फोर्स करतात, काही पॅरेंट्स रादर असे आहेत की स्वतः 40-45% पाडत ढकलत पुढं आलेत आणि ते आज मुलांना फोर्स करतात की आम्हाला हे मिळालं नाही, आम्ही तुम्हाला हे देतोय म्हटल्यावर तुम्ही हे केलं पाहिजे. अरे तुम्ही ज्या वयात होतात त्यावेळेस तुमची समजण्याची किंवा समजून घेण्याची कॅपॅसिटी जशी होती आत्ता त्यांची तेवढीच आहे. आत्ता तुम्हाला समजतंय मोठं झाल्यानंतर अभ्यास करायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, ते पण अजून ती लहानच आहेत ना, तर त्यांना ते नाही कळणार एवढ्या लवकर. आणि आपण ॲज अ पॅरेंट्स म्हणून काय केलं पाहिजे, आपल्या मुलांसोबत सगळे आपले इन्सिडेंट्स शेअर केले पाहिजेत, त्यांना न रागवता त्यांना समजून घेतलं पाहिजे, त्याची प्रत्येक गोष्ट आपण ऐकून घेतली पाहिजे, त्याच्यावर चांगलं असं सोल्युशन दिलं पाहिजे ॲज अ फ्रेंड म्हणून, आई वडील म्हणून नाही. आणि त्यातल्या त्यात 15, 16, 17, 18, 19 हे जे वय आहे, वयात येणाऱ्या ह्या मुलांच्या काय समस्या आहेत हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांची वागणूक कशी का होती आहे किंवा मग त्यांची अशी वागण्याची कारणं काय आहे ते तुम्हाला स्वतःहून चांगली माहिती आहे. त्या वयातून तुम्ही पण गेलेला आहात. त्यामुळं मग त्यांच्याशी ॲज अ फ्रेंड तुम्ही बोला, त्यांचे प्रश्न समजून घ्या, त्यांना त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करा ना. मुलांना त्यांची पालक जितके ओळखतात किंवा त्यांच्यावर जितके एफर्ट्स घेऊ शकतात तेवढं दुसरं कोणीच घेऊ शकत नाही, कारण मुलं त्यांच्याशीच तेवढे अटॅच्ड आहेत. आणि मुलांव्यतिरिक्त जर त्यांच्यावर कोणी एफर्ट घेऊ शकत असतील तर ते त्यांचे टीचर्स आहेत, कारण पॅरेंट्स नंतरनं मुलं जास्त वेळ त्यांच्या शिक्षकांसोबतच स्पेंड करतात आणि त्यामुळे शिक्षकसुद्धा याच्यावर मुलांशी बोलू शकतात. कधी कधी मुलं आईवडिलांशी नाही पण त्यांचा एखादा आवडीचा टीचर असेल तर त्याच्याशी ते हे सगळ्या गोष्टी शेअर करतात. बरं, आता मी मुलांना मारा म्हणून सांगितलं किंवा त्यांना पनिशमेंट द्या असं पॅरेंट्स टीचर मीटिंगला बोला किंवा मुलांना डिफेंड करू नका असं सांगितलं म्हणजे मग आपण काही केसेस बघतो, फार ब्रुटली मुलांना मारलं गेलं किंवा छळलं गेले टीचर्सकडून, असंही होता कामा नये. त्यासाठीच मुलांशी रोज संवाद करा, काय घडतंय काय नाही घडत आहे त्याचाही आढावा घ्या, शाळेत काय चाललं आहे, टीचर्स कसे त्यांच्याशी वागत आहेत, काय शिकवत आहेत, हा कुठे चुकतोय. किंवा एखाद्या वेळेस असं झालंच की मुलाने घरी येऊन टीचरची कंप्लेंट केली, मग लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन तिथे टीचरसोबत कचा भांडायचं नाही आहे. आधी मुलाला घरीच विचारलं पाहिजे, मुलालाच नाही, फक्त शाळेत जाणारा मुलगा नाही, तुमचा कुठल्याही एजचा मुलगा असो, ज्यावेळेस तो तुम्हाला कुठल्या तरी एका तिसऱ्या व्यक्तीची कंप्लेंट करतो त्यावेळेस तू काय केलं आहेस, तू कुठे चुकला आहेस, मग हे का झालं, कसं झालं, तू काय केलं, ते काय बोलले, हे सगळं आधी समजून घ्या. ही झाली नाण्याची एक बाजू. मग जेव्हा तुम्ही जाताल स्कूल्समध्ये किंवा त्या तिसऱ्या व्यक्तीकडे त्याचीही बाजू समजून घ्या. म्हणजे फक्त आपलं मूल आहे म्हणजे तो बोलेल त्याच्यावर ब्लाइंडली विश्वास ठेवायचा नाही आहे. प्रत्येक व्यक्ती आपली बाजू क्लिअर करण्याचा ट्राय करत असतो, त्यामुळे तो मुलगा त्याच्या व्ह्यूने सांगत असेल. तर असंच काही प्रॉब्लेम आला तर नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घ्या. त्यात आपल्या मुलाची चूक असेल तर त्याला दरडावणंही तितकंच गरजेचं आहे. जेवढं आई वडील म्हणून आपल्या मुलाला आपण प्रेम देणं किंवा त्याची काळजी घेणं गरजेचं आहे, त्यापेक्षाही जास्त गरजेचं आहे जिथं आपलं मूल चुकत आहे तिथं त्याला चूक हे समजावून सांगणं, नाही तर त्या मुलाला त्याचं पुढचं आयुष्य जगणं फार कठीण होऊन बसेल. ह्या आजच्या जगामध्ये मुलाला 4 मार्क कमी पडले तरी चालेल, पण त्याला कसं वागायचं, कसं बोलायचं ही समज आलीच पाहिजे. आपण चुकतोय हे ॲक्सेप्ट करता त्याला आलंच पाहिजे. आपल्या चुका आपण कव्हरअप करणं हे खूप चुकीचं आहे. आपल्या चुकांना आपण तिथे सोडणं, त्याची माफी मागणं आणि पुढे मूव्ह ऑन करणं हे मुलांना त्यांच्या आयुष्यात शिकवणं फार गरजेचं आहे आजकालच्या काळामध्ये. आता माझा जरी मुलगा असला तरी जेव्हा तो मला एखाद्याची कंप्लेंट करतो मी लगेच त्याच व्यक्तीला चुकीचं धरत नाही, कारण मी आधी माझ्या मुलाला माझा पहिला प्रश्न असतो की तू काय केलं होतंस, हां मग तू चुकलाय, यू आर रॉंग, त्याच्यामुळं त्या व्यक्तीने तसं केलं आहे, तर हे तुम्ही सांगणं गरजेचं आहे. आता एक छोटंसं उदाहरण देते. आदूच्या शाळेमध्ये की सगळी मुलं रायटिंग छान करत होते, आदू सुरुवातीला रायटिंग करत नव्हता, त्याच्या टीचरनी मला ते सांगितलं आणि मी ते ॲक्सेप्ट पण केलं. मी ॲज अ पॅरेंट्स, मी टीचर नाही तसंच, आणि त्या मुलांचं चांगलं व्हावं यासाठीच टीचर सांगतात की हो मॅम मी घरी लक्ष देईल, मी त्याच्यावर थोडे एक्स्ट्रा एफर्ट घेईल, त्याला मी लिहायला बसवेल, आणि आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण हे कशामुळं की मी ते ॲक्सेप्ट केलं की माझ्या मुलाची ही बाजू पडती आहे आणि ती आपण सुधारली पाहिजे.
मग टीचरने मला असं सांगितलं, मग मी लगेच त्याला 2-2 तास बसवणं किंवा मी 2-2 तास त्याला अभ्यासासाठी त्रास देणं हेही तितकंच चुकीचं आहे. तर माझ्या मुलाला माझ्या इतकं चांगलं कोणी ओळखू शकत नाही. तर मी त्याला समजून घेतलं की तो त्याच्या वर्गातल्या मुलांपेक्षा 5-6 महिने मागे आहे, तो लहानच आहे, हळूहळू तो शिकेल, आपण थोडा थोडा टाईम घेऊयात. एकदाच न बसवता जो आलेला होमवर्क मुलं एका टाईममध्ये करतायत तो मी 4 वेळा थोडा थोडा करून त्याच्याकडून करून घेईल. आता थोडा त्रास मला होईल, पण आई म्हणून मला तो सहन करावाच लागेल. त्यानंतर मी ह्याही गोष्टीकडे लक्ष दिलं माझ्या मुलाला सांगताना की बाकी मुलांपेक्षा त्याला रीडिंगची आवड आहे, तो खूप फ्लुएंट इंग्लिश बोलतो, तो 4 चांगल्या गोष्टी बाकी मुलांपेक्षा चांगल्या करतोय. मग एखाद्या गोष्टीत त्या मुलांपेक्षा मागे हे मी ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे की ठीक आहे बाबा, ह्या 4 गोष्टी तो या मुलांपेक्षा चांगल्या करतोय, तर ठीक आहे ह्या एका गोष्टीमध्ये रायटिंगमध्ये तो मागे आहे, पण तेही असलं पाहिजे असं काही. जर टीचरने सांगितलंय ते कव्हर करायचं तर आपण आपल्या पद्धतीने ते कव्हर करून घ्यायचं. आणि कव्हर करून घेत असताना मुलांनाही टॉर्चर नाही करायचं आहे, मुलांच्या समजुतीने किंवा त्यांच्या कलाने घ्यायचं आहे. कारण ह्या गोष्टी फक्त पॅरेंट्सनाच माहिती असतात की आपण आपल्या मुलाच्या कलाने कसं शिकवू शकतो आणि त्याचे वीक पॉईंट्स काय आहेत, त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय आहेत, त्याला आपण कसं समजावलं तर कसं घेऊ शकतो. जसं माझा मुलगा रायटिंगला नाहीच म्हणत होता, तर मला माहिती आहे त्याला खेळायला फार आवडतं. तर मग मी त्याला सांगितलं, तू 2-3 वेळा थोडं थोडं करून राईट कर, तुला एकदा नाही होते, आणि जर तुझा होमवर्क ज्या वेळेला कंप्लीट होईल, मग ते भले रात्रीचे 10 वाजलेले असू दे, मी तुला खाली चक्कर मारायला नेणार. तर तो आज त्याचा होमवर्क मी माझ्या लेक्चर्सवरून येण्या अगोदरच कंप्लीट केलेला असतो आणि माझा घरात पाय की त्याचं असतं की मग मी होमवर्क कंप्लीट झाला, आता आय वॉन्ट टू गो टू सायकल जी, मला खाली सायकल खेळायला जायचं आहे. आणि मी किती थकलेली असले तरी मी आल्यानंतर कुकिंग करून त्याला खाऊ वगैरे घालून खाली मी घेऊन जाते. मला नाही जमलं तर माझे हस्बंड घेऊन जातात. जे मी त्याला प्रॉमिस केलं ते मी कंप्लीट करते. म्हणजे तुम्ही असं मुलांकडून ह्या गोष्टी काढून घेऊ शकतात. ह्या गोष्टी फक्त तुम्ही पॅरेंट्स आहात, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्या गोष्टी मुलांकडून आपल्या करून घेऊ शकतात. आता राहिला प्रश्न आत्ताच्या मुलांचा, तर ते जे बघतायत आजूबाजूला की सगळ्या गोष्टी मागितल्यावर मिळत आहे, सगळं सोयीचं आहे, पॅरेंट्स शनिवार रविवार फिरायला नेत आहेत, टाईम देत आहेत. हे असं आमच्या काळात होत नव्हतं. आईवडिलांना अजिबात वेळ नव्हता आमच्याकडे लक्ष द्यायला, त्यावेळेस एवढा पैसाही नव्हता कुठं फिरवायला. एक कधीतरी वर्षातून मामाच्या गावी जाणं, तीच काय ती आमची ट्रिप होती. तर त्यावेळेस पैसा कमी होता, पण काय म्हणतो मनाची श्रीमंती खूप होती. जसं की आता माझ्या घरचे माझे पॅरेंट्स जे आहेत ते सुशिक्षित होते, पण वडिलांना टाईम नव्हता पोलीसमध्ये असल्यामुळं, तर त्यांचा आम्हाला जास्त सहवास मिळत नव्हता. पण माझी आई आमच्या बाबतीत फार पर्टिक्युलर असायची, ती करवून घ्यायची. आता काही पेरेंट्स असे होते, जसे माझ्या मिस्टरांचे, की त्यांची आई शिकलेली नाही आहे, पण तरीसुद्धा त्यांनी त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी करवून घेतल्या. की इन शॉर्ट मला काय सांगायचं आहे की जे आईवडील शिकलेले नाही आहेत ते पण मुलांना सांगतायत की शिका, करा काहीतरी, पण ते त्यावेळेस त्यांनी शिकण्यासाठी त्यांना सांगितलं, पण त्यांनी कधीच फोर्स नाही केला की 90% पाडा, 80% पाडा, फक्त शिका. स्वतःचं आयुष्य तुम्हाला सुधारायचं असेल पुढे जाऊन तर शिका. तर हाच फॉर्म्युला आपण वापरला पाहिजे. आपण 90% 80% पाडायला नाही सांगितलं पाहिजे मुलांना. आणि जेव्हा आपण आपली मुलांना आपण शिकवतो किंवा ते खूप हुशार असतात किंवा मग मार्क्स पाडतात, म्हणजे मग ते सुशिक्षित झाले असा त्याचा अर्थ होत नाही. त्यांनी फक्त एज्युकेशन घेतलं आहे किंवा मग पुस्तकी नॉलेज घेतलं असं आपण म्हणू शकतो. ज्यावेळेस तुमची मुलं 4 माणसात कशी वावरत आहेत, प्रत्येक नेचर किंवा प्रत्येक कॅरेक्टरचा माणूस वेगवेगळा आहे, तर त्याच्याशी वेगळ्या पद्धतीने कशी डील करतायत, तुमच्या आयुष्यात आलेल्या सिच्युएशन ते कशा हँडल करतायत, आपापल्या आयुष्यात आलेल्या सिच्युएशन असतील, हार्ड त्यांचे जे काही अप्स अँड डाऊन्स आहेत त्याच्यात ते कसे रिॲक्ट करतायत, याला आपण म्हणू शकतो की त्यांनी पूर्णपणे ते शिक्षण ग्रास्प केले. आणि सुशिक्षित त्या मुलांना म्हणणार आपण की जी मुलं समाजात वावरत असताना की वुमन्सना थोडं रिस्पेक्ट देत आहेत किंवा त्यांच्या घरातल्या त्यांच्या वाईफ्स असतील त्यांना रिस्पेक्ट देत आहेत, त्यांच्या कामाला रिस्पेक्ट देत आहेत, मुलगा मुलगी ह्याच्यात भेद करत नाही आहे, त्यांना मुलगा आणि मुलगी दोन्ही तितकेच जवळचे वाटत आहेत, किंवा मग ते कधीच बायस्ड होत नाही किंवा ते कधीच चुकीच्या गोष्टीच्या मागे स्टँड घेत नाही. जी गोष्ट बरोबर आहे तिथं जर तुमचा मुलगा आयुष्यात कधी उभा राहिला तर समजायचं तुमचा मुलगा सुशिक्षित झाला. 90% पडणं म्हणजे काही तुमची मुलं सुशिक्षित होणं नाही. भले तुमच्या मुलाला 35% पडू द्या, पण त्याने चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणता येणं ह्याला शिक्षणाची ताकद म्हणतात. आणि ती आपल्याला आपल्या मुलांमध्ये वाढवायची. त्यांच्या रिपोर्ट कार्ड्सवर मार्क्स नाही वाढवायचेत आपल्याला, त्यांच्यातले स्किल्स आपल्याला डेव्हलप करायचे हे, की उद्या आपण नसलो या जगात तरी ते त्यांचं आयुष्य एकदम खंबीरपणे जगू शकतात, त्यांना कुठेच आपली गरज भासणार नाही. अशा पद्धतीचं शिक्षण आपल्याला आपल्या मुलांना द्यायचं आहे.
मी नेहमीच आता मराठी शाळांचं कौतुक करत असते, तर तुम्हाला असं वाटेल की बाबा मी इंग्लिश शाळांच्या विरोधात आहे का, तर नाही, तसं काही नाही आहे. म्हणजे म्हणतात ना, आपलं ते मूल आणि दुसऱ्याचं ते कार्ट. तर मी मराठी मीडियमच्या शाळेत शिकलेली, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमची मराठी शाळा, आमच्या मराठी शाळेचं सिलेबस वगैरे, तर तसं काही नाही आहे. तुम्ही कुठल्याही मीडियमला टाका, फक्त मुलांशी बॉन्ड चांगला ठेवा आणि फक्त तुम्ही त्यांच्या अकॅडमिक्सच्या मार्क्सवर डिपेंड नका राहू. हां, तेही गरजेचे आहेत, तिथेही मार्क्स पडणं गरजेचं आहे, त्यांना सगळं समजणं वगैरे गरजेचं, पण ह्याहीपेक्षा वेगळं जग आहे बाहेर, की मुलांना ते अनुभवता आलं पाहिजे, ते शिकता आलं पाहिजे, त्यांच्यात स्पोर्टिंग स्पिरिट आपल्याला आणता आलं पाहिजे, त्यांच्यावर लढण्याची ताकद आपल्याला त्यांच्यामध्ये आणता आली पाहिजे, त्यांच्यातली जिद्द आपल्याला वाढवता आली पाहिजे, जीवन जगण्याची कला त्यांना आपल्याला शिकवता आली पाहिजे. ह्या सगळ्यात जर गोष्टी आपली मुलं शिकली तर आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो की आपण आपल्या मुलांना सुशिक्षित केलंय म्हणून. आपण पण आज अशा सिच्युएशनमधून आलेलो आहोत, अशा ठिकाणी शिकून आलेलो आहोत, खूप कष्ट पाहिलेले आहेत आईवडिलांचे, कधी कधी जेवायला पैसे नसायचे, कधी कधी किराण्याला पैसे नसायचे, पण हे सगळ्या कष्टातून आपले आईवडील बाहेर पडताना आपण बघितलं आहे. त्यामुळं आपल्यामध्ये ते फायटिंग स्पिरिट आहे, पण आपल्या मुलांना ते दिसत नाही आहे, समजत नाही आहे. किंवा आता सगळी त्यांची लाईफ एकदम स्मूथ झाली आहे, पण त्यांना त्यांच्याशी डिस्कस करा, त्यांना सांगा की एक वेळ अशी सिच्युएशन होती, तुमच्या नशिबाने हे सगळं चांगलं आहे, तर तुम्ही ते तुमच्या मुलांमध्ये डेव्हलप करा. आता बऱ्यापैकी असं झालं आहे की जी हिस्ट्री आहे ती सगळी वर्ल्ड हिस्ट्री वगैरे शिकवलं जातं, पण आपल्या वेळेस जी होती हिस्ट्री 1st to 4th, तर ती मेनली फक्त शिवाजी महाराजांवर होती. म्हणजे त्याच्यातून मुलांना खूप काही शिकण्यासारखं होतं. हातात काही नसतानासुद्धा इतकं मोठं साम्राज्य कसं उभं करायचं. त्यानंतर झालं स्पोर्टिंग स्पिरिट, सगळे किल्ले वगैरे गेलेत, महाराज दिल्लीत अडकलेत, पण त्यावेळीसुद्धा त्यांनी त्यांचा जो ब्रेन होता ते काम करायचं बंद नाही झालं, तर त्यांनी अजून जास्त पद्धतीने केलं, तिथून सुटकाही केली, केलेले किल्लेही परत मिळवले. ह्यावरून तुम्ही मुलांना शिकवू शकता की कुठलीच गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे. तुम्ही किती पण हरलात आणि किती पण डाऊनफॉल झाला तरी अजून तुम्ही आहात, तुमचं लाईफ तुमच्या हातात आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी रिकवर करू शकता, कारण हे लाईफ खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं मुलं जे आता सुसाईड वगैरे ह्या गोष्टींकडे वळत आहेत, जे की त्यांना समजतही नाही ते स्वतःहून काय करतात, तर मुलांशी इतकं फ्रेंडली व्हा की त्यांनी तुमच्याबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर केली पाहिजे आणि ती गोष्ट ऐकताना आणि ऐकून घेऊन पुन्हा पॅरेंट्ससारखं रिॲक्ट नाही करायचं, त्यांचा फ्रेंड असल्यासारखंच रिॲक्ट करायचं आहे, त्यांना समजून घ्यायचं आहे, त्यांना समजून सांगायचं आहे. बाकी शाळेचं वगैरे जे डिप्रेशन आहे त्या स्कूल काय करू शकतात, स्कूल अथॉरिटीज वगैरे ते मी सांगितलं आहे. आता एज्युकेशन पॉलिसी ज्या मला वाटतात की ह्या 2-3 गोष्टी चुकीच्या, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमचं जसं की एज्युकेशन तुम्हाला मातृभाषेतून द्यायचं आहे किंवा ते मिड डे मील वगैरे गावाकडे वगैरे चालू केलं शाळेने, ते एकदम ॲक्युरेट. फक्त ह्या 2-3 ज्या गोष्टी आहेत ना, की मुलांना मारायचं नाही आहे, 8वीपर्यंत पास करायचं आहे, प्रेशर द्यायचं नाही, हे जरासं मला चुकीचं वाटतं आहे. बट स्टील ते आहे त्या ठिकाणी राहीलच ती पॉलिसी. पण आपण काय करू शकतो की आपण आपल्या मुलांना घरीच हे रिकवर करून घेऊ शकतो. त्यांना ह्या जगात वावरायचे जे स्किल्स आहेत ना ते शिकवता आले पाहिजे, स्वतःच्या चुका, स्वतःचे फेल्युअर ॲक्सेप्ट करायला शिकवता आलं पाहिजे, तरच मुलं हे पुढे जाऊन आयुष्यात काहीतरी करू शकतात किंवा स्ट्रॉंगली उभे राहू शकतात. जर ते आत्ताच इतक्या लवकर इतके खचत असतील तर अजून तर किती आयुष्य पुढे बघायचं आहे. तर त्यामुळं मुलांना समजून घ्या, मुलांशी हितगुज करा, त्यांच्या कंप्लेंट्स, त्यांची म्हणणे काय आहे ते शांत डोक्याने ऐकून घ्या, ह्याच्यावर तुम्ही काय करू शकता ह्याचं सोल्युशन काढा. तुम्हाला जमत नसेल तर त्यांच्या टीचर्सचा सल्ला घ्या. टीचर जे काही सांगतात ते तुमच्या मुलाच्या चांगल्यासाठी, आईवडील आपल्या मुलांचा नेहमी चांगलाच विचार करणार, पण त्यांच्या व्यतिरिक्त असा एक व्यक्ती आहे टीचर की त्यांचं तुमच्या मुलाशी काहीही असं पर्सनल बॉन्ड नाही आहे, पण तरीसुद्धा तुमच्या मुलाचं चांगलं व्हावं यासाठी ते व्यक्ती झटतात. मग ते ज्यावेळेस सांगतायत की हे केलं पाहिजे तर ते ॲक्सेप्ट करा, त्यावर वर्कआउट करा आणि मुलांना या सिच्युएशनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. याच्यातून 5-10 पॅरेंट्सला जरी हेल्प झाली तरी मी खूप वर्थ समजेल या व्हिडिओ मी शूट केल्याचं. आणि पुन्हा असे इन्सिडेंट्स आपल्याला पाहायला नाही मिळाले पाहिजे. आणि एक गोष्ट मुलांना नक्की सांगा, तुला 90% 80% नाही पडले तरी मला चालणार आहे, तू ॲव्हरेज रेटनी पास झाला तरी मला चालणार आहे, कारण हे मार्क्स तुझं आयुष्य ठरवू शकत नाही. हे मार्क्स तू पुढे कसं तुझं आयुष्य घालवणार आहे हे ठरवू शकत नाही आहे. त्यामुळं हॅप्पी राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा, हे आमच्यासाठी जास्त चांगलं आहे. तुझं असणं हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. हे मुलांना ज्यावेळेस तुम्ही कन्वे कराल तर मुलं अशी पावलं कधीच उचलणार नाहीत. आणि तुझ्या प्रत्येक फेल्युअरमध्ये आम्ही आहोत, ठीक आहे, फेल झालास, ओके, आपण याच्यातून मार्ग काढूयात, आपण मिळून यावर काहीतरी वे आऊट काढूयात. आज फेल झालास, उद्या सक्सेस होशील. फक्त त्यांच्यावर बर्डन आणू नका, जेणेकरून ते त्या फेल्युअरचं इतकं बर्डन घेतील की त्यांना स्वतःला संपवावं असं वाटेल. त्यामुळे मुलांना तुम्ही हे अगोदर
सांगा की तुझं असणं हे आमच्यासाठी सगळ्यात पहिले महत्त्वाचं आहे. मग त्यानंतर मग तुझा अभ्यास वगैरे सगळ्या गोष्टी सेकंडरी आहेत. प्रायमरी म्हणजे तू आहेस. त्यामुळे तू जरीही फेल झालास तरी ही सिच्युएशन निघून जाईल. आपण मिळून याला सामोरे जाऊ. तू फेल नाही झालायस. फेल होत आहे त्यास तुझ्यासोबत आम्ही फेल झालो आई वडील म्हणून. आपण सगळे मिळून ह्याच्यातून बाहेर पडूयात, त्यातून काहीतरी मार्ग काढूयात आणि नक्कीच ही सिच्युएशन ओव्हरकम करूयात. तर इतक्या लाईटली तुम्ही मुलांना हँडल केलं तर ह्या सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळणार नाही. बघा मग एकदा आपल्या मुलांसोबत चांगला व्यवस्थित बॉन्ड बिल्डअप करा आणि चांगलं हेल्दी वेल्दी फॅमिली क्रिएट करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.